खरात प्रकरणात इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। तसंच ज्या राजकीय नेत्यांनी खरातची भेट घेतली त्यांनी लिखित खुलासा दिला पाहिजे असंही अंजली दमानी यांचं म्हणणं आहे। दरम्यान यावर संजय शिरसाट काय म्हणाले पाहूया। एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता। माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या सीए ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SIT कडे पाठवलं, पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं। एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत। जे काही एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत तर त्यांनी कुठे नाव कबूल नाही केलं, त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते। म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना। चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता। म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत। दरम्यान या प्रकरणात रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा अशी मागणी खरातच्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी केली आहे। आज खऱ्या अर्थानं त्यांना SIT समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज SITला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे जे आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झाला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या SITने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा अशी आमची मागणी आहे।